राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती यांसारख्या असंख्य भावछटा सहजपणे आणि कुशलतेने ज्यांच्या स्वरांतून उमटल्या असे नवरसांचे जादूगार म्हणजे मोहम्मद रफी. रफींचं नाव घेतलं की त्यांची एकाहून एक सरस आणि सुरस गाणी आठवत राहतात. संगीताच्या जाणकार आणि प्रसिद्ध गायिका डॉक्टर मृदुला दाढे यांनी लिहिलेल्या नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रसिद्ध गायिका डॉक्टर मृदुला दाढे आपल्यासोबत आहेत. मृदुलाताई, राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. मृदुलाताईंची थोडक्यात ओळख करून देणं खरंच अवघड आहे, तरी मी प्रयत्न करतो. त्यांचं शिक्षण BA मानसशास्त्र, MA संगीत आणि हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयावर SNDT विद्यापीठानं त्यांना PhD ही पदवी दिली आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं असून आवाज साधना शास्त्राचे धडे त्यांनी घेतले आहेत. याशिवाय उर्दू उच्चार आणि गझल गायकीचंही त्यांनी शिक्षण घेतलं आहे. आजवर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं असून स्वरांकन, अक्षयगाणी, सरींवर सरी, ओंकार स्वरूपा हे त्यांचे कार्यक्रम देशविदेशांमध्ये गाजले आहेत. मृदुलाताई, आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो. सगळ्यात आधी रफी साहेबांवर इतकं सुंदर पुस्तक तुम्ही लिहिलंय त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. धन्यवाद. तुमच्या पुस्तकात सुरुवातीलाच एक वाक्य आहे, पुरुष मनाचं नितांत सुंदर व्यक्त होणं म्हणजे रफी. मला वाटतं या एका ओळीत सगळ्या पुस्तकाचं सार सामावलेलं आहे. नमस्कार. रफी साहेबांबद्दल सांगावं तितकं कमी आहे, कारण इतकं त्यांचा आवाज हा आपल्या कानात अजूनही गुंजतोय आणि त्यांची गाणी आपण कधीच विसरू शकत नाही. तर काय ताकद असेल त्या आवाजात, काहीतरी नक्की वेगळेपण आहे की इतकी वर्ष त्यांची आपण गाणी ऐकतो आहोत. इतक्या प्रकारच्या मूड्सची, इतक्या भावभावना व्यक्त करणारी गाणी आपण ऐकतोय, पण तरीही हा आवाज कधीही एकसुरी आणि कंटाळवाणा झाला नाही. तर मला असं वाटतं की पुरुष मनाचं नितांत सुंदर व्यक्त होणं म्हणजे रफी, असं जेव्हा मी लिहून गेले तेव्हा त्यामागे हाच अर्थ अभिप्रेत होता की किती उत्कटतेने एखादा पुरुष व्यक्त होईल. त्याचं जणू काही परिसीमा आहेत रफी साहेब. कारण एकतर अशी भावनाच नाही की जी त्यांनी त्यांच्या आवाजातून व्यक्त केली नाही, आणि प्रत्येक भावनेचा सूक्ष्म पदर उलगडून दाखवण्याची ताकद रफी साहेबांच्या गायकीत होती, त्यांच्या आवाजात होती. त्यांच्या आवाजाचा पोतच, ज्याला आपण टिंबर म्हणतो तांत्रिक भाषेत, तोच इतका मखमली होता की टोचणारं असं काही त्या आवाजात मुळात नव्हतं. पण त्यावर त्यांचं स्वतःचं मन, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जितकं तुमचं मन स्वच्छ आहे तितकं तुमचं त्या गाण्यातही ते उमटतं. आणि रफी साहेबांना आपण फरिश्ता म्हणतो, खुदा का नेक बंदा म्हणतो, अनेक त्यांची विशेषणं त्यांच्यासाठी वापरली जातात. त्या सगळ्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की रफी साहेब अतिशय निष्पाप, निरागस अशा स्वभावाचे होते. आणि म्हणून कदाचित त्यांच्या आवाजात ती एक नितळ तो भाव होता आणि प्रत्येक भावनेला ते त्यामुळे न्याय देऊ शकले. कारण स्वतःचं असं काही मी पण त्या आवाजातही नव्हतं, तसं स्वभावात नव्हतं, तसं त्या आवाजातही नव्हतं. म्हणून तो अभिनय त्यांना उत्कृष्टपणे करता आला की बाबा ह्या गाण्याची ही मागणी आहे आणि हा आवाज विलक्षण मधाळ आहे. आणि मला नेहमी वाटतं की अनुराग म्हणजे प्रेम हाच त्यांचा स्थायी भाव आहे. मग त्यांची तुम्ही भक्तिगीतं ऐकलीत तरी त्यातनं तुम्हाला प्रेम असं ओथंबून दिसतं की प्रेमच भरलंय त्यात, देवावरही राग नसतो त्यांचा. तो एक आवाजात समर्पण भाव आणि प्रेम हे अखंड आहे आणि विकार नाही त्या आवाजाला,
रफी साहेबांच्या विकार नाही म्हणजे त्यात कुठलाही स्वतःचा असा भावच नाही, पाण्यासारखा आवाज येतो. त्यात तुम्ही जो रंग घालाल तो रंग घेऊन तो आवाज उमटतो. वा, तुम्ही जे आता यथार्थ वर्णन केलं तर रफी साहेबांचं आणि त्यांच्या आवाजाचं, ते खरोखर पुस्तकातही ते येतं. हो एक लहानपणीचा त्यांच्या किस्सा तुम्ही त्यात नमूद केलेला हो. मला आठवतोय की घरी एकतर गाण्याचं बॅकग्राऊंड नाहीये काही, हो आणि एके दिवशी एक फकीर त्यांच्या हो. दारावरून गेला, तर हो. तो सांगाल थोडासा? 24 डिसेंबर 1924 हा रफी साहेब आपल्या पृथ्वी तलावर त्यांनी जन्म घेतला असं आपण म्हणूया. पण त्यांच्या घरी गाणं असं नव्हतं. पण जसं तुम्ही म्हणालात की हे शेंडेफळ होतं, रफी साहेब म्हणजे शेंडेफळ, आणि त्यांचं लाडाचं नाव होतं फिको. आणि हमीद भाई हे त्यांच्या कायम सोबत असायचे, त्यांचे बंधू. पण त्यांचं लहानपणी त्यांच्या एक विलक्षण घटना अशी सांगतात की त्यांच्या मग आयुष्यात गाणं आलं कसं, कुठे, तर एक फकीर एकतारा हातात घेऊन गात गात घरावरून जात होता आणि खेदन के दिन चार हे गाणं गात तो फिरे. आणि रफी साहेब, अगदी लहानगा रफी ज्याला म्हणू आपण, मागे मागे त्यांच्या जात असे आणि शांतपणे त्यांचं गाणं ऐकत असे. आणि मला तुमचं गाणं आवडतं असंही त्यांनी त्या फकीराला सांगून टाकलं आणि त्याला ते गाणं शिकवलं फकीराने. कदाचित त्या फकीरातला तो दैवी अंश जो काही असेल तो त्या क्षणी रफी साहेबांच्या आत्म्यात शिरला असावा असं मला मनापासून वाटतं. कारण तंत्राच्याही पुढे जाणारी ती गायकी होती. म्हणजे गायन ही अशी कला आहे की काही गोष्टी तुम्ही जन्मजात घेऊन येता, काही गोष्टी तुम्ही शिकता आणि त्या शिकलेल्या गोष्टींवर रियाज करून तुम्ही त्या आणखीन परिष्कृत करत जाता, आणखीन त्यांना तुम्ही सुंदर रूप देऊ शकता. पण रफी साहेबांच्या बाबतीत अनेकदा असं वाटतं की कधी हा रियाज त्यांनी केला असेल. कारण एकतर तसे कोवळ्या वयात ते गायला लागलेत आणि त्या पहिल्या गाण्यापासूनच त्यांची ही मॅच्युरिटी दिसते गाण्यात. त्यामुळे खरोखर तो एक दैवी स्पर्श होता त्यांच्या गाण्याला, नक्कीच होता. अगदीच तुम्ही म्हणलात तसं खूप लहान वयापासून त्यांनी करिअरला सुरुवात केली हो. आणि त्यांचा तो सगळा स्ट्रगलही सुरुवातीच्या लेखामध्ये तुम्ही आणलेला आहे. अगदी. तर मुद्दा तोच येतो की गाताना अवघड ताना घेणं, मुरक्या घेणं, याबरोबरच गाण्यातलं काव्य समजणं ही खूप मोठी देणगी रफी यांना मिळालेली होती. अनेक वेळा पडद्यावर दाखवता येणार नाही इतका सुंदर अभिनय गाण्यातून रफींनी सादर केला आहे. बरोबर बरोबर. तर काय सांगाल याविषयी? गाण्यातली अचूक भावना ओळखण्यासाठी काव्य समजणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ती जी समज आहे रफी साहेबांच्या गाण्यातली ती प्रकर्षाने जाणवते. कारण कितीतरी छटा आहेत आणि भावभावना आहेत की त्या रफी साहेबांच्या गाण्यातून प्रकर्षाने अशा उत्कटपणे बाहेर येतात. उदाहरण तुम्हाला देते मी की दिवाना हा एकच शब्द आपण एक म्हणजे ही गंमत करून बघू, आणि असं अनेक शब्दांच्या बाबतीत तुम्ही करू शकता, दिल या शब्दाच्या बाबतीतही करू शकता. पण एक उदाहरणासाठी दिवाना हा मी शब्द घेते. बघा कितीतरी गाणी आहेत की ज्याच्यात दिवाना हा शब्द आहे, पण प्रत्येक वेळेला ती चित्रपटातली पार्श्वभूमी असेल, ती कॅरेक्टर असेल, तो मूड असेल, त्याप्रमाणे त्याच्या छटा बदलायला हव्यात. तर त्यांची गाणी आहेत तेरे नाम का दिवाना, तेरे नाम का दिवाना, तेरे घर को ढूंढता है, इथे दिवाना आला. त्यानंतर दीवाना मुझसा नहीं इस अंबर के नीचे, हे दिवाना, इथेही हा शब्द आला. दिल तेरा दीवाना है सनम, ह्यात दिवाना शब्द आला. दीवाने का हाल ना पूछो आहे, ये दिल दीवाना है, दिल तो दीवाना है. आता इतक्या गाण्यांमधला दिवाना हा शब्द प्रत्येक वेळेला वेगळा ऐकू येतो. ही किमया गायकाची आहे. खरंच चालीत वेगळी ट्रीटमेंट दिलेली असते, पण दीवाने का हाल ना पूछो मधला मस्ती करणारा दिवाना आहे. आणि ये दिल दीवाना है, दिल तो दीवाना, हा दिवाना अतिशय अनुरागी अनुनय करणारा आहे प्रेयसीचा. हा भाव आहे ना. आता अभी न जाओ छोडकर, अभी न जाओ, तो भी लांबवणं कसं सुचलं असेल. चाल तुम्हाला इतकं देते, अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं, ही चाल आहे. पण रफी साहेब कसे गातात, अभी
ते आर्जव आहे ना, ते डोळ्यापुढे येतं, जणू की तो प्रियकर खरंच तिचा हात धरतोय आणि बस ना, अजून जाऊ नकोस असं सांगतोय. कारण ती आर्जव आहे ना, ते आलं पाहिजे त्यात. असं खूप रफी साहेबांच्या गाण्यात जाणवतं की त्यांनी किती समजून हे म्हटलं. ए गुलबदन गाणं आहे, त्यातले शब्द कसे आहेत, पहिले 2 अंतरे आणि सगळेच म्हणजे अंतऱ्यांच्या चाली सारख्याच आहेत, पण पहिल्या अंतऱ्यांमध्ये दुसऱ्या अंतऱ्यामध्ये असलेले पॉजेस त्यांनी शेवटच्या अंतऱ्यात घेतले नाहीयेत. हे गुलबदन, हे गुलबदन, फूलों की महक, कांटों की चुभन, तुझे देख के कहता है मेरा मन, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए. स्टेटमेंट आहे बघा. एका संगीतकारांनी हे चढवत नेलंय. ए गुलबदन ही हाक आहे. मुळात माझं नेहमी सांगणं असतं की गाणं नंतर ऐका, पण ते संबोधन करोडो वेळा ऐका. ए गुलबदन त्यातला ए जो आहे तो कुणालाही जमणारा नाहीये. तो इतका प्रेमाने, इतका गोड आणि इतका रोमॅन्टिक आहे, इतका आकर्षक आहे की ती ए गुलबदन हाक ऐकून थांबली नाही तर ती प्रेयसी दगडाच्याच मनाची असली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. त्यात मी म्हटलं तो मुद्दा आहे की क्या अजीब रंग में सज रही है खुदाई. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा ह्यात असा पॉज आहे. ओके. क्या हसीन मोड पर आ गई जिंदगानी. इथे पण क्या हसीन मोड पर नंतर पॉज होता. गंमत बघा, तिसरा अंतरा काय सांगतो माहिती, मैं तुम्ही से यूं आंखें मिलाता चला हूं. इथं काय आहे, डोळ्यात डोळे रोखून बघणं आहे. आता ते रोखून बघणं म्हणजे एकटक बघणं. मग ते एकटक जाणवेल कसं, तीच चाल आहे. मग रफी साहेब काय करतात, त्यातले सगळे पॉजेस काढून टाकतात आणि सलग, अगदी सलग ते शब्द गातात. म्हणजे कसे, मैं तुम्ही से यूं आंखें मिलाता चला. आलं ना डोळ्यापुढे की मी तुझ्याशीच माझी नजरानजर आहे. मैं तुम्ही से यूं आंखें. आता ही समज गायकाची आहे. मैं तुम्ही से यूं आंखें असं म्हटलं असतं तर ते वाईट लागलं असतं कानाला आणि त्यात मुळात हा भाव आला नसता. असं कैक गाण्यात रफी साहेब करतात की स्वतःचं म्हणून काही वैशिष्ट्य ते त्यात नक्कीच ते गायकीतनं दाखवतात की तो अर्थ तुमच्या पुढे असा उलगडतो. वा. या पुस्तकाचा अभ्यास करताना, म्हणजे रफी साहेबांचा अभ्यास करताना मला असं वाटतं की तुम्ही यातली गीतं निवडतानाही अनेक वेळेला ते चित्रपट परत परत बघितले आणि मग त्या भावना त्यांनी कशा तिथे नेमक्या आणलेल्या आहेत याचा अभ्यास केलात. अगदी अगदी. कारण ना तो सिनेमा बघितल्याशिवाय त्या नेमकं कॅरेक्टरला काय म्हणायचंय, का हा उद्वेग आहे. आता उदाहरणार्थ त्यांचं एक जब जब फूल खिले मधलं जे गाणं आहे, यहाँ मैं अजनबी हूं, ते मी अनंत वेळा ऐकलं, तो सिनेमाही बघितला, तेव्हा त्यातला तो परकेपणा जो आहे, त्याला जो उपरेपणा जाणवतोय, काय रफी साहेबांची गायकी आहे. आणि त्यात मी म्हटलं तसं एका स्वराची मजा आहे. तो एक सूर त्यात फार महत्वाचा आहे. तो मी आता गाऊन तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून दाखवते. गाण्यात तो म्हणतोय की यहाँ मैं अजनबी हूं, मैं जो हूं बस वही हूं, कहाँ शामो सहर है ये, कहाँ दिन रात मेरे. आता कवीची पण कमाल आहे की शामो सहर एकदा वापरला, एकदा दिनरात वापरला. कहाँ शामो सहर ये, कहाँ दिन रात मेरे, बहुत रुसवा हुए हैं यहाँ जज्बात मेरे. त्यातला सूर महत्वाचा हा आहे, कहाँ शामो सहर ये, कहाँ दिन रात मेरे. आता कहाँ शामो सहर, हा सूर खूप महत्वाचा आहे आणि हा तुमच्या काळजाला भिडला पाहिजे. त्यामुळे रफी साहेबांनी ह्याच्यावर जो ठहराव ठेवलाय, इथे चालीची पण कमाल आहे आणि शामो सहर या शब्दांवर शुद्ध गंधार आणि त्याला जोडून येणारा शुद्ध मध्यम. थोडक्यात ते 2 सूर आहेत ना, गंधार आणि मध्यम, ग आणि म. अख्ख्या गाण्याचा डोलारा ह्या 2 सुरांवर आहे आणि ते रफी साहेबांचे सूर ऐकत राहावे असे आहेत. कहाँ शामो सहर ये, ते तुमच्या काळजाला भिडतात.
आणि असं प्रत्येक गाण्यात एक सौंदर्यबिंदू शोधणं हे गायकाला साधलं पाहिजे. ते रफी साहेबांना साधलं होतं. क्या बात आहे. नाही, मग मुद्दा तोच येतो की रफी साहेबांचा आवाज नेमका कसा होता, म्हणजे त्यांच्या आवाजाची ठळक वैशिष्ट्य काय सांगता येतील तुम्हाला? मी जसं म्हटलं की पुरुष मनाचं नितांत सुंदर व्यक्त होणं, तर पुरुष आवाज म्हणून जो काही आहे त्याचे काही मानदंड आहेत. तर की एक वजन असणं, बेस असणं, घुमारा असणं, हे तर सौंदर्याचे निकष आहेतच. रफी साहेबांचा आवाज जो होता तो अति घनगंभीरही नव्हता, पण अति पातळही नव्हता. म्हणजे फार बेसी तो आवाज नाहीये, पण अति पातळही नाही. त्यामुळे त्या आवाजाला एक विलक्षण असं रेशमी अस्तर होतं, असं मी म्हणेन. वा. की फार कानाला असा सुखद मखमलीच वाटेल असाच आवाज होता. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्या आवाजाला एक कन्व्हिन्सिंग पॉवर असते. म्हणजे त्या आवाजातनं आपण जे ऐकतो ते पटतं आपल्याला, असे काही आवाज असतात. म्हणून अनेकदा आपल्याला असं वाटतं की ह्या डॉक्टरांचा आवाज ऐकल्यावरच मला बरं वाटतं. ही एक आवाजाची क्वालिटी असते बघा. तर तशी आहे रफी साहेबांच्या आवाजाला तो गुण आहे, असं एक मला वाटतं की त्या आवाजातनं जे आपण ऐकू ते पटतं आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे, कारण मग ती व्यथा असेल, जी काही कहन आहे ती तुम्हाला पटकन समजते आणि पटते मुख्य म्हणजे. तर तो एक त्यांचं बलस्थान होतं. आणि दुसरं महत्वाचं बलस्थान म्हणजे मुलायम, अतिशय मुलायम पोत आवाजाचा. मग त्या आवाजातनं अक्षरशः कानावरून मोरपीस फिरवावा असं ते अनुभव होता. अस्सल रेशमी वस्त्रासारखा हा आवाज होता आणि एकाच वेळी त्याला तकाकी होती, म्हणजे लस्टर ज्याला म्हणतो, आणि मऊसूत स्पर्श होता असं मी म्हणेन. म्हणजे आवाजाबद्दल सांगू तितकं कमी आहे, पण मला जे मनापासून वाटतं की तो जो त्यांचा टोन आहे तो विश्वात अजोड मानला गेलाय. आणि एखाद्या मऊ तेजस्वी रेशीम वस्त्रात नाजूकपणे ठेवलेले बेशकिमती हिरे मोती सहजपणे घरंगळत यावे तसे रफी साहेबांच्या मुखातून शब्द बाहेर पडत, असा खरोखर अनुभव येतो ऐकताना. आणि सुरेल किती, म्हणजे सूर इतका खरा की ज्यांच्या सुरावरनं तुम्ही वाद्य लावून घ्यावं इतका तो सुरेल आवाज होता. आणि मग एक एक आवाजाचे ना सुराचे पण दर्जे आहेत. म्हणजे काय की रागात एखादा शुद्ध सूर, शुद्ध रिषभ असतो, कोमल रे असतो, पण त्याचंही एक स्थान एक गायकाच्या गळ्यात तो स्वतःच्या ताकदीने हवं ते स्थान लावू शकणं. म्हणजे शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत आपण म्हणतो की नाही, अमक्या रागाला ना कोमल रे हा अति कोमल लावावा लागतो. तर म्हणजे काय असतं की ते एक स्थान आहे, पण त्याचे अनेक दर्जे आहेत. त्याचे वेगळ्या वेगळ्या वजनाने, वेगळ्या श्रुतीने तुम्ही तो सूर लावू शकता. ही ताकद रफी साहेबांच्यात खूप होती. त्यांचं एक गाणं मला आता आठवतंय, हम बेखुदी में तुमको पुकारे चले गए. आता यात तर त्यांनी तो घुमारा इतका सुंदर वापरला हमचा, कारण गाण्याचं तालाचं स्कॅनिंगच वेगळं आहे. हम बेखुदी में तुमको पुकारे चले गए सागर में. आता गंमत बघा, सा आणि गर में वेगळं झालंय की नाही. सागर में जिंदगी को उतारे, म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे इथे. हे गायला कठीण आहे. का कठीण आहे गायला? ती मधली जी गॅप आहे ना ती आवाजात सांधली गेली पाहिजे. हा म त्यांनी सुंदर वापरला. हम बेखुदी में तुमको पुकारे चले गए. हा चले गए लांबवला, त्यामुळे ते असं निघून जाणं जे आहे ना ते असं डोळ्यापुढे आलं. चले गए सागर में जिंदगी को. एका श्वासात एका वजनाने हे असं सांधून घेत गाणं अवघड आहे. तुम्ही जेव्हा गायला जाता ती गाणी तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे इथे श्वास कुठे घेतला असेल, पण कानाला ते कुठेच खटकत नाही. ही त्या गायकाची कमाल आहे. वा. मेरा पुढे जाण्याआधी मला हे आवर्जून नमूद करावं असं वाटतंय की रफी साहेब जितके नितळ होते, त्यांचा आवाज जितका नितळ होता
तितकीच या पुस्तकाची शैली पण नितळ आणि निर्मळ अशी आहे. म्हणजे ते वाचताना पुस्तक खरोखर खाली ठेवत नाही. म्हणजे ही तुमच्या शैलीची खरंच कमाल आहे. थँक्यू. संगीतकाराची शैली कोणतीही असो, त्या गाण्यांना रफी यांचा स्पर्श झाल्यावर ती गाणी उजळून निघाली आहेत. याची काही उदाहरणं तुम्ही सांगाल? नक्कीच. कारण संगीतकारांच्या अनेक शैली समजून घेऊन गाणं हे अवघडच असतं. कारण प्रत्येक संगीतकाराची ना भाववृत्ती वेगळी आहे. भाववृत्ती म्हणजे ज्याला टेम्परामेंट आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. कारण नौशाद साहेब वेगळे, नय्यर साहेबांची मस्ती वेगळी. काही संगीतकार हे गंभीरच प्रवृत्तीचे असतात. रोशन साहेब आहेत ज्यांनी शास्त्रीय संगीताला महत्त्व दिलं. प्रत्येक संगीतकाराकडे समजून घेऊन गाणं हे रफी साहेबांना साधलं होतं. आणि काही संगीतकारांकडे अशा करामती नसायच्या गाण्यात. म्हणजे फार मोठ्या अवघड फ्रेजेस आहेत का नाही, पण एकेका सुरावरचा ठहराव महत्त्वाचा होता. आणि नौशाद साहेबांचं तर रफीवर पुत्रवत प्रेम होतं. म्हणजे त्यांनी त्यांना सुरुवातीपासून करिअरमध्ये मदत केली आणि खरोखर त्यांचं प्रेमच वेगळंच होतं, म्हणजे नातं त्यांचं. पण हा जो विश्वास होता तो रफी साहेबांनी एका रात्रीत नाही कमावलेला. त्याच्यामागे खडतर तपश्चर्या होती. आता तुम्ही सुहानी रात ढल चुकी असो किंवा दुनिया में कम न होंगे ये जिंदगी के मेले असो, दिल में छुपा के प्यार का, प्रत्येक गाण्यात नौशाद साहेबांची एक शैली होती, ते म्हणजे घट्ट वीण, त्यात हलायला जागा नाही. सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे. चाल साधी आहे पण त्यात भाव महत्वाचा आहे. हर एक शम्मा जल चुकी ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात. रात शब्द, त्या शब्दांचं वजन समजून घेऊन गाणं. पण हेच रफी साहेब जेव्हा नौशाद साहेबांसाठीच मधुबन में राधिका गातात किंवा ओ दूर के मुसाफिर गातात, तेव्हा त्यातली तडफ आणि त्यातला चुस्तपणा त्या चालीचा तो केवळ अफाट आहे. म्हणजे त्यात रागसंगीत आलं पुन्हा. हमीर राग आहे तो, मधुबन में राधिका नाचे रे, त्यातले सूर असे लखलखीत लागतात रफी साहेबांचे. आणि ओ दूर के मुसाफिर मधली जी काही ती पुकार आहे ती खरोखर अस्वस्थ करणारी आहे. म्हणजे तो संगीतकाराचा जो भाव आहे तो त्यांना नीट कळला होता. पण नय्यर साहेबांच्याकडे मस्ती होती. त्यातली भावना आणि त्यातला जो एक उत्साह आहे शब्द उच्चारण्यामधला तो वेगळा आहे. आणि नय्यर साहेबांकडे गातानाही त्यांनी खूप वेगळंपणे गायलेले आहेत. आता त्यांची नय्यर साहेबांची गाणी जर आपण आठवली, एक त्यांचं डुएट आहे बघा, मैं प्यार का राही हूं. आता या गाण्यात एक शब्द असा येतो, नाज़नीन तू नहीं जा सकेगी छोड़कर जिंदगी के झमेले. म्हणजे त्याला असं सांगायचंय की तू हे सगळं सोडून माझ्याबरोबर नाही येऊ शकणार. म्हणजे मी कुठल्या तरी वेगळ्या प्लेनवर आहे एवढं नक्की. म्हणजे ती कॅरेक्टर असं सांगते. आता हे आवाजातून कसं कळावं. नाज़नीन तू नहीं जा सकेगी छोड़कर जिंदगी के झमेले. नाज़नी. हा आवाज रफी साहेबांचा तुम्ही ऐकलात, तुम्हाला हे कळतं की तो वेगळ्या प्रतलावर आहे आणि ती वेगळ्या प्रतलावर आहे. तिथे तो किंचित असा अलौकिकच वाटतो. म्हणजे थोडक्यात हा डिफरन्स आहे, हा कळला पाहिजे, हा फरक आवाजातून कळला पाहिजे. हे रफी साहेबांच्या गाण्यातनं खूप सुंदर समजतं आपल्याला की काय त्यांना सांगायचं. तर नय्यर साहेबांची ही शैली होती, दूर बहुत मत जाइए लेके करार. आता दूर शब्द कसा आला पाहिजे. त्यांचं एक गाणं आहे, हमदम मेरे खेल ना जानो. दूर बहुत मत जाइए लेके करार हमारा. आता इथे दूर शब्द संगीतकारांनी तर ठेवलाच आहे दूर असा, पण रफी साहेब गाताना जे व्हॉइस मॉड्युलेशन करतात, दूर असं म्हटल्याबरोबर ती दुरी जी आहे ना ती लक्षात येते. आणि हे त्यांच्या आवाजात खूप होतं. आता आर.डी. बर्मनसाठी त्यांनी गायलंय तुमने मुझे देखा. त्यात मला फार वाटतं की क्षितिजाचा भास आहे त्यांच्या आवाजात. रुक गई ये जमीन, थम गया आसमां,
देखा होकर मेहरबान, रुक गई ये जमीन, थम गया आसमान. आता इथे काय करता आलं असतं आणि त्यांनी काय केलंय हे मी स्पष्ट सांगते. थम गया आसमा एखाद्या सामान्य गायकाने असं म्हटलं असतं, तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये जमीन, थम गया आसमां. तेच सूर आहेत हा. पण तुम्हाला आत्ता ऐकतानाही असं वाटलं काय ड्राय चाललंय हे सगळं. का माहितीये, आपले कान लाडावलेत या गायकांनी. तुम्ही रफी साहेबांच्या आवाजात हे ऐकून तुम्हाला इतकं कळलंय ते की थम गया आसमा म्हणजे मला तर क्षितिजच दिसतं की जिथे जमीन आणि आसमान एक होतात तो एक बिंदू असतो बघा. ते क्षितिज रेषा आहे ना, ती इतकी सूक्ष्म आहे आणि इतकी तरल आहे की आवाज तिथे असा बारीक केलाय. तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये जमीन, थम गया आसमान. आहे की नाही, बारीक आहे तो. आणि हे असं तुम्हाला त्यांच्या कैक गाण्यात सापडेल हा भाव. आणि तिथे ती तुम्हाला ती सूक्ष्म अशी धूसर रेषा जाणवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा ते गाणं ना लौकिकाच्या पातळीवरनं वर जाऊन अलौकिक होतं. खरंच. रफी यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित ही गाणी तेवढ्याच ताकदीनं गायली आहेत. याबरोबरच मराठी गाणी असोत किंवा विनोदी ढंगाची गाणी असोत, त्यांचा आवाज सगळ्याच गाण्यात तेवढाच परिपूर्ण वाटतो. तर ही किमया ते नेमकी कशी साधायचे? रागदारी संगीतावर आधारलेली जी गाणी आहेत किंवा रागांवर आधारित असं म्हणू, त्यात त्या रागाला महत्त्व असतं, त्या स्वरांच्या लगावाला महत्त्व असतं आणि एकेका सुरावरचा नीट ठहराव असणं हे फार महत्त्वाचं आहे. पण शेवटी हे शास्त्रीय संगीत गाणं नाहीये ना, ते एक चित्रपट गीत आहे. ते कुणाची तरी भावना व्यक्त करतंय. त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारलेलीच असते गायकांनी. ती सांभाळूनच त्या गायनाला न्याय द्यायचा असतो, त्या कॅरेक्टरला. हे भाव आणि ही जबाबदारी ही रफी साहेबांनी फार सुंदर त्यांच्या गाण्यातनं आपल्याला आढळते की त्यांनी किती मनापासून ते गायलंय. आता मन रे तू काहे न धीर धरे हे यमन रागावरचं गाणं आहे. पण त्यात फक्त यमन नाहीये ना, त्या सुरांना त्या भावनेत भिजवून आणायचंय. नि रे सा नि रे ग रे सा नि रे ग म रे मा ग रे नि द नि रे सा, हा यमन आहे. रोशन साहेबांनी गाणं केलं मन रे तू काहे न धीर धरे. आता मनाला समजवायचंय, ओरडायचं नाहीये, मनाला चिडवायचंही नाही आहे, मनाला असं उभं करून त्याला काही असं काही सुनवायचं नाहीये. इथे मनाला अंजारून गोंजारून समजवायचंय. मग तो जो रिषभ आहे ना यमनमधला, नि रे, हा रे असाच लागतो यमनमध्ये आणि तो बरोबर रे याच अक्षरावर ठेवलाय रोशन साहेबांनी. का तर मन रे, मन तू काहे न धीर धरे असं नाहीये, मन रे. का मन रे? आपण कुणाला समजावतो तेव्हा अरे हा भाव आला पाहिजे त्यात. मग तो यमन मधला रे कसा वापरलाय तसा तो गायलाही पाहिजे ना. मग रफी साहेबांची गायकी अशी आहे, मन रे, हा रे किती समजावणार. हा असा अगदी आंदोलन देऊ शकतो संगीतकार, तुम्हाला सांगू शकतो मन रे असाही येऊ शकतो. पण तसा नाही ना, क्लासिकलच्या अंगाने जर गायलं असतं मन रे असंही आलं असतं ते. पण हे गमक त्यांनी टाळलं. मन रे तू काहे न धीर धरे, ओ निर्मोही मोहन जानी, जिनका मोह करे, मन रे. हा इतका समजावणारा आवाज आहे की मग आत्ता या क्षणी हे गाणं यमनचं नाही राहत, हे यमनच्या पलीकडे जातं. असं शास्त्रीय संगीत जरी असलं
तरी त्यात गायकाचं योगदान फार मोठं आहे, महत्वाचं आहे. योगायोगाने हे पुस्तक वाचून हे गाणं आम्हाला कळलं आणि हे आम्ही लूपमध्ये ऐकतोय सतत. अरे वा वा. माझ्या लिखाणाचा हेतू हाच आहे की तुम्ही वर्षानुवर्षे जी गाणी ऐकताय आणि जी गाणी आहेतच सुंदर, त्यात ती ताकद आहे म्हणून ती टिकली आहेत. मी सांगते आता, मृदुला दाढे सांगते म्हणून ही गाणी सुंदर असं नाहीये. फक्त त्यातलं जे लपलेलं सौंदर्य आहे, काही काही गोष्टी ह्या एखाद्याला जास्ती जाणवत असतील, त्या जर तुम्हाला जाणवल्या, त्या तुम्हाला कळल्या, तर तुमचा आनंद सुद्धा शतपटीने वाढतो. हा अनुभव आहे. या लिखाणामागचं तेच माझं ध्येय आहे. अगदीच. आणि आमच्यासारख्या सामान्यांना संगीत साक्षर करण्याचं एक मोठं काम तुम्ही करताय. नाही, धन्यवाद. कारण लिहिणारा लिहितो, कोई न संग मरे. आता हे कठोर आहेत शब्द, तू एकटाच असणार आहेस, पण तो संग शब्द बघा, टेक्निकली त्यात एक अनुस्वार आला, म्हणजे गायकांसाठी उपयोगी बोलतेय मी हे, की तुम्ही जर समजून गायलात, तुम्हाला हे गाणं गायचंय, तुम्ही हे बघा की संग मरे कसं म्हटलंय. कोई न संग मरे, तो संगचा सूर आणि अनुस्वार हा जमला तर त्यात तो भाव येईल की कोणीच नाही तुमच्या बरोबर. आणि बरोबर असणं म्हणजे काय हे मुळात कळलं पाहिजे, तेव्हा कोणी नसणं म्हणजे काय हे कळेल तुम्हाला. वा. रफी उत्तम गायक तर होतेच, पण चांगला माणूस म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांनी कधीच कोणाला दुखावलं नाही असं म्हणतात. हो. तर याविषयी मी त्यांच्याबद्दल एक व्यक्ती म्हणून सांगण्यासारखं प्रचंड आहे. म्हणजे योगायोगाने एक भाग्य म्हणून मला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. आणि आपल्या रफी साहेबांचं पुस्तक हे त्यांच्या कन्येनं आणि त्यांचे जावई त्यांनी प्रकाशित केलं. आणि त्यांच्या घरी मी गेले, त्यांच्याशी बोलले, त्यांच्या कुटुंबियांशी. तेव्हाही अनेक गोष्टी समोर आल्या. प्यारेलालजी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात माझ्याशी. तेव्हा प्रत्येक संगीतकाराकडे त्यांचे असे हेच किस्से आहेत की किती सहृदय व्यक्ती, अतिशय दयाळू. म्हणजे जर खिशात हात गेला तर मोजत बसायचे नाहीत नोटा. आणि त्यावर त्यांचं जे उत्तर होतं ना, ते फार मार्मिक आहे. मुझे खुदा ने दिया है वो गिन के नहीं दिया है, तो मैं क्यों गिनू. काय म्हणजे एखाद्याच्या लाईफचं आपण म्हणतो आयुष्याचं तत्वज्ञान कसं असू शकतं की मला जर काही न मोजता मिळालंय तर मी का ते देताना मोजू. एखाद्या अतिशय गरीब व्यक्तीच्याही घरी जाऊन प्रेमापोटी ते गात असत. एकदा त्यांनी असं मोठ्या श्रीमंतांच्या घरचं लग्नाचं आमंत्रण नाकारलं आणि स्वतःच्या अतिशय एका तंत्रज्ञाच्या घरी, म्हणजे अगदी तो कामगारच होता, त्यांनी फक्त प्रेमाने म्हटलं माझ्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही घरी याल का. त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मैफल जमवली. त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही. गायक म्हणून ते इतके मोठे होतेच, पण माणूस म्हणून बघा की चंद्रशेखर गाडगीळ एकदा गाऊन गेलेत, पण आरडी म्हणला की ह्याच्यावर तुम्ही गा, हे त्यांनी ट्रॅकसाठी गायलंय. त्याच्यावर रफी साहेब रेकॉर्डिंग सोडून निघून गेले की इतकं चांगलं गायलेलं असं तुम्हाला बोलवलंच कसं. म्हणजे स्वतःच्या बरोबर इतरांना घेऊन जाणं असेल, बरोबर, प्रेमळ तर ते अफाट होतेच. अनेकांना त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत. असं सांगतात की प्रत्येकाच्या घरी मनी ऑर्डर जात होती, अनेकांना अशी त्यांनी मदत केली आहे. हे लोकांना, घरच्याही मंडळींना माहीत नव्हतं. रफी साहेबांच्या निधनानंतर काही जण पत्ता हुडकत आली, का आलात तुम्ही, नाही म्हणे 1-2 महिने झाले आम्हाला मनी ऑर्डर नाही आली. तेव्हा घरातल्यांना समजलं की एवढी मदत त्यांना जात होती. अतिशयच वेगळी व्यक्ती होती, म्हणजे दिलदार आणि खूप निष्पाप आणि निरागस मनाचा माणूस होता रफी. ताई, तुम्ही पुस्तकात एक्झॅक्ट आकडा पण दिलेला आहे. 5,500हून अधिक गाणी रफी साहेबांनी गायली त्यांच्या कारकिर्दीमध्ये. तर त्यातली फक्त निवडक 25 गाणी निवडणं हे खरं तर खूपच मोठं आव्हान असणार. तर यापैकी तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं आणि मुळात ही निवडीची प्रक्रिया कशी झाली? खूप अवघड आहे सांगणं, कारण मुळात खरोखर 25 गाणी निवडणं ही खूपच अवघड गोष्ट होती. कारण एक असं वाटायचं अरे हे घ्यायलाच हवं गाणं. पण एक निकष असा लावला होता की शक्यतो लोकप्रिय गाणी घ्यावीत जी सगळ्यांना माहीत आहेत. मुळात या सगळ्या लिखाणाचं जे ध्येय आहे, हेतू असा आहे की सामान्य माणसाला, सामान्य रसिकाला ही गायकी समजावी. कारण थोडंसं कधी कधी असं होतं की काही तांत्रिक भाषेत बोललं तर मग सामान्य रसिकांना वाटतं हे माझ्या आवाक्याबाहेर आहे. मुळात माझा हेतूच लिखाणाचा असा आहे की संगीत हे हस्तिदंती मनोऱ्यात नाही राहू, ते लोकांचं आहे. आणि चित्रपट संगीत हे आपलं लोकसंगीत आहे, असं अशोक रानडे सरांनी सांगून ठेवलंय. खरोखर तुम्ही लहानपणापासून
अगदी मरेपर्यंत तुमच्या कानावर हिंदी चित्रपट संगीत असतं. आणि रफी साहेब काय, लताबाई काय, ही दैवत आहेत. त्यांनी सगळ्यांना एका पातळीवर आणलं. गरीब असो की श्रीमंत असो, त्यांनी एका रसिकतेच्या पातळीवर सगळ्यांना आणलंय. मग त्यांची गाणी निवडताना जी रसिकांच्या ओठात आहेत तीच निवडूया आणि त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवूया, असा एक हेतू होता. आणि त्याच हेतूने ही गाणी निवडली गेली. त्यात असंच झालं की बरीच गाणी राहून गेली, ह्याची जाणीव आहेच आम्हाला. परंतु माझं नेहमी सांगणं असतं की तुम्ही तत्व लक्षात घ्या. गायकीचं तत्व काय आहे, शब्दांना दिलेली ट्रीटमेंट काय आहे, मग तसं ते तत्व तुम्ही त्यांच्या इतर गाण्यांनाही लावू शकता. तुमच्या आवडीचं गाणं एखादं नसेल, पण ते तत्व तुम्हाला सापडेल. आता फेड इन फेड आउटचं सांगितलं, ते अनेक गाण्यांमध्ये. त्यांची जी रोमॅन्टिक गाणी, त्याच्यात त्यांचा आवाज असा त्या चिंब त्या अनुरागात भिजलेलाच असतो. की त्यांचं एक गाणं आहे, आपके हसीन रुख पे, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है आपकी. आता हा पहिला आपकी हा ऐकतानाच तुम्हाला लक्षात येतं की तो टोन काय आहे. आपकी निगाह ने कहा तो कुछ जरूर है. आता पॉज घेतलाय तिथे. एक बर्मंदांच्या गाण्यातला त्यांचा पॉज फार महत्वाचा आहे. ऐसे तो न देखो कि हमको नशा हो जाए, खूबसूरत सी कोई हमसे खता हो जाए, ऐसे तो न देखो. आता देखो संगीतकाराने तिथे पॉज ठेवलाय. ऐसे तो न देखो के हम, असं न म्हणता देखो तोडण्यात तिचं पटकन असं वळून बघणं येतं. ऐसे तो न देखो टंग, हा मध्ये पीस आहे. या सगळ्याला अर्थ आहे. तुमच्या गायकीत त्यांनी तो तोडला नसता शब्द तर तो फील तुम्हाला आला नसता. आणि खूबसूरत सी खता, ह्यात किती सौंदर्य आहे, यात किती शक्यता आहेत. शायर किती रोमॅन्टिक झाला हे लिहिताना, तितका रोमांस रफी साहेबांच्या गळ्यात आहे. तो आपण त्याला काही अंतच नाही. पण मला तुम्ही जर आवडतं गाणं विचाराल तर ह्या 25 गाणी, ही तर माझी सगळी जीवाभावाचीच गाणी आहेत. पण ज्या गाण्यावर मी माझ्या पहिल्या सुरुवातीच्या लेखात लिहिलंय, स्वप्न झरे फूल से मीत चुभे शूल से, हे नीरजची कविता आहे. आणि ते मला विलक्षण आवडणारं माझं गाणं आहे. आणि ते किती वेळा मी ऐकलं तरी मी रडतेच प्रत्येक वेळेला. कारण त्या गाण्याची काही अर्थता वेगळी आणि ती रफी साहेबांनी त्यांच्या आवाजातून कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यामुळे ते गाणं मला प्रचंड आवडतं. त्या गाण्यावर मी जे काही लिहिलंय ते 4 ओळी सांगते. स्वप्न झरे फूल से मीत चुभे शूल से, हे ऐकून खरोखर डोळ्यांना धारा लागतात. त्या गाण्यातलं जे वैफल्य आहे ते सूक्ष्मपणे ओळखणारी गायकी आहे रफी साहेबांची. नीरजच्या सर्वात गाजलेल्या काव्यांपैकी एक होतं हे. म्हणजे ही कविता आधी होती, मग त्याला चाल लागली. फूल गळून पडावं तशी जपून ठेवलेली स्वप्न डोळ्यांदेखत धुळीला मिळतात. स्वप्न झरे फूल से, फुलासारखी ती गळून गेली हे सांगायचंय. ज्यांना आपलं म्हणावं अशी माणसं जणू तीक्ष्ण भाल्यानं काळजाला जखमा करून जातात. आणि हे सगळं हताश नजरेनं बघण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. आयुष्य हातातून निसटून जातं, हातातून वाळू निसटून जावी तसं. उरतात फक्त अपुऱ्या इच्छा आणि आकांक्षा. आणि ही खंत ज्या मानसिक अवस्थेतून नीरजनं शब्दात मांडली असेल, त्या अवस्थेत रफींना जाता आलं. हा एक प्रकारचा परकाया प्रवेश आहे. उम्र की चढाव का उतार देखते रहे म्हणजे काय तर ऐन तारुण्यात आयुष्याचं पैलतीरच दिसायला लागणं, स्वतःचा अधपात अनुभवणं, आयुष्याचा कारवा पुढे निघून गेल्यानंतरचा धुरळा बघणं ज्यांच्या नशिबी आलं, अशा अभागी जीवांचं हे आक्रंदन आहे. यातली प्रत्येक ओळ वैफल्यात बुडालेली आहे. नींद भी खुली नथी के हाय धूप ढल गई. काही समजायच्या आतच जरा कुठे आयुष्य सावरायला जावं तर ते आधीच अस्ताला लागावं. एकेकाळचं यश आणि आताची अवस्था आवाजातून रफी साहेब दाखवतात. क्या शबाब था के फूल फूल प्यार कर उठा, थांब कर जिगर उठा. हे गतकालीन वैभव होतं. इथे आवाज त्यांचा उत्तेजित होतो. आणि एक दिन मगर यहाँ ऐसी कुछ हवा चली, हा आवाज मात्र अत्यंत हादरलेला आहे, धक्का बसलेला आहे.
आणि ह्या गाण्याचा खरोखर जो शेवटचा अंतरा मी रडल्याशिवाय ऐकू शकत नाही, की कधीतरी दिसलेला एक आशेचा किरण एखाद्या नववधूसारखा तेजस्वी वाजत गाजत येतो आयुष्यात, पण त्या क्षणाचं सोनं व्हायच्या आत त्याच्यावर जणू वीज कोसळते आणि त्या क्षणाचा सिंदूर फिसकटतो आणि हे सगळं लांब उभं राहून फक्त बघत बसणं भाळी लिहिलेलं असतं. त्या क्षणाची पालखी खरं तर एक अंत्ययात्राच वाहून नेणारे भोई दिसतात फक्त. तो म्हणतो, और हम अजान से दूर के मकान से पालकी लिए हुए कहार देखते रहे, कारवा गुजर गया गुबार देखते रहे. हे गाताना रफी साहेबांना हे माहीतही नसेल की लाखो पराभूत मनांना घातलेला बांध या गाण्यानं फुटणार आहे. रडणार आहेत माणसं हे ऐकून आणि त्या भावनेच्या ओझ्यातून मुक्तही होणार आहेत. त्या क्षणांचं देणं फेडणार आहेत. वा, हे ऐकताना खरोखर निशब्द व्हायला होत आहे. मला असं म्हणावं वाटतंय की गायन, लेखन आणि संशोधन याचा सुरेल संगम म्हणजे तुमचं हे पुस्तक आहे. त्यामुळे ते खरोखर संग्रही ठेवावं असं झालेलं आहे. त्यामुळेच डॉक्टर मृदुला दाडे लिखित नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. मृदुलाताई, तुम्ही वेळात वेळ काढून खास मुंबईहून स्टुडिओत आलात आणि राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सहभागी झालात. तुमचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.